वेलकम टू मार्गी. UPSC मेन्स 2021 त्यामधला जनरल स्टडीज पेपर 1 त्यातले क्वेश्चन आपण डिस्कस करतोय. क्वेश्चन नंबर 16 आज आपण बघणार आहोत. डिस्कस दी मल्टी डायमेन्शनल इम्प्लिकेशन्स ऑफ अनइवन डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल इन दी वर्ल्ड. 15 मार्क 250 शब्दासाठी हा प्रश्न विचारला गेला होता. व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम दिस क्वेश्चन? एक तर आहे की अनइवन डिस्ट्रीब्युशन, स्पेसिफिक डेटा आपल्याला तिथे माहिती पाहिजे की काय अनइवन डिस्ट्रीब्युशन आहे मिनरल ऑइलचं. मल्टी डायमेन्शनल इम्प्लिकेशन म्हटल्यावरती वेगवेगळ्या सब हेडिंग्सच्या अंडर आपल्याला ह्याला लिहिणं आहे. काय अशा गोष्टी आहेत की ज्या तिथे आल्याच पाहिजे. एक आहे की डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल ऑन मॅप, नकाशा. देन नेम्स ऑफ मिनरल ऑइल रिजन्स तिथे आपल्याला माहिती पाहिजे. आणि मल्टिपल आस्पेक्ट काय होत आहेत की अनइवन डिस्ट्रीब्युशनचे काय मल्टिपल आस्पेक्ट्स आहेत. NCERT मध्ये हा मॅप एक आपल्याला दिलेला आहे विच कॅन बी युजफुल की मिनरल ऑइल यामधलं फक्त जर आपण मॅपवरती तिथे ड्रॉ केलं तर आपल्याला ते एक कामात येऊ शकेल. डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल NCERT मध्येच हा मॅप दिलेला आहे. मल्टी डायमेन्शनल इम्प्लिकेशन, मग पहिला आपण म्हटलं इकॉनॉमिक आस्पेक्ट बघू तर दोन सिच्युएशन्स इथे बनत आहेत. एक आहे की ऑइल रिच नेशन्स, त्यांच्यावरती काय इम्पॅक्ट होतोय तर फायनान्शियल रिसोर्सेस जनरेट करतायत ते एक्सपोर्ट्स पासून. दुसरी बाजू म्हटलं तर कधी कधी ओव्हर डिपेंडन्स होतोय विच इज नॉट हेल्दी फॉर इकॉनॉमी, जसं व्हेनेझुएलामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. बट फॉर ऑइल डेफिशियंट नेशन्स काय इश्यू आहेत? एक आहे की इन्फ्लेशन जर असेल, प्रॉब्लेम ऑफ इन्फ्लेशन ड्यू टू सप्लाय साइड डिस्ट्रप्शन, दॅट इज वन प्रॉब्लेम. अँड नीड ऑफ डायव्हर्सिफाईंग दी ऑइल रिसोर्सेस, ऑइलचे सोर्सेस जे आहेत त्याला डायव्हर्सिफाय करण्याची गरज आहे एनर्जी सिक्युरिटीसाठी. सो आणि दोन्हीमध्ये ऑइल रिच आणि ऑइल डेफिशियंट कंट्रीज दोन्हीमध्ये आपल्याला काय बघायला मिळेल की बॅलन्स ऑफ ट्रेड दोन्हीमध्ये इम्पॅक्ट त्याचा होणार आहे. सिक्युरिटी आस्पेक्ट जर म्हटलं तर स्पेशली मिडल ईस्ट कंट्रीमध्ये बघायला मिळते की ऑइल रिजन्सच्या अराउंड कॉन्फ्लिक्ट पण होतात. जसं ड्रोन अटॅक बाय हौदी रेबल्स ऑफ अबकाईक अँड खुराईस ऑइल फील्ड इन सौदी अरेबिया, अमॉंग दी लार्जेस्ट इन दी वर्ल्ड, आपण हे बघू शकतो. आणि असं होत असेल तर डेली ऑइल प्रोडक्शन ऑइल फील्ड मधलं त्याच्यामध्ये पण इम्पॅक्ट होतोय ड्यू टू सिक्युरिटी थ्रेट्स. सोशल आस्पेक्ट याचा काय होणार आहे? अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल, त्यामुळे इनइक्वालिटी ब्रीड होणार आहे पूर्ण जगामध्ये. आणि डायरेक्ट इम्प्लिकेशन आहे लाईव्स ऑफ पीपल वरती, ऑन दी लाईव्स ऑफ पीपल लिव्हिंग इन दी ऑइल डेफिशियंट नेशन्स. तिथे आपल्याला डायरेक्ट त्याचा इम्प्लिकेशन बघायला मिळेल. बेसिक रिसोर्सेस लोकांना मिळणार नाहीत. सोशल सर्व्हिसेस लाईक एज्युकेशन, हेल्थ, त्याच्यावरती पण डायरेक्टली और इनडायरेक्टली त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. एक्झाम्पल आपण सब सहारन आफ्रिकेचं तिथे देऊ शकतो. देर इज ऑल्सो पॉलिटिकल आस्पेक्ट टू दिस की इंटरनॅशनल रिलेशन्स देशांचे ऑइलच्या अराउंड रिव्हॉल्व होत आहेत. एका बाजूला USA इराण टेन्शन्स आणि मग इंडियाचे डिप्लोमॅटिक ऑप्शन्स काय आहेत रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर रिलेशन्स विथ USA अँड इराण. तर IR पण आपल्याला कुठे बघायला मिळेल की ऑइलच्या अराउंड इंटरनॅशनल रिलेशन्स कसे आहेत त्याबद्दल आपल्याला तिथे लिहिता येईल. कंट्रीज फॉर्मिंग इंटरनॅशनल ग्रुपिंग्स ऑल्सो लाईक ओपेक आहे, ओपेक प्लस आहे, टू टॅकल दी इश्यू ऑफ कार्टेलायझेशन. सो कार्टेलायझेशन शब्द आपल्या आन्सरमध्ये येणं महत्वाचं आहे. ओव्हरऑल कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल? आपण पूर्ण क्वेश्चन मध्ये जे चर्चा केलेली आहे की मल्टी डायमेन्शनल इम्प्लिकेशन्स, तर याचं कन्क्लुजन आपल्याला काय लिहिता येईल की अनइव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल ऑइल आहे. जर यामुळे एवढे वेगवेगळ्या लेवलवरती जर त्याचा इम्पॅक्ट होत असेल देन वी नीड टू बॅलन्स आउट दी थिंग्स by having a proper cooperation and collaboration with the mineral rich nations and mineral deficient nations. तो अशा पद्धतीने एक बॅलन्स्ड वे मध्ये आपल्याला कन्क्लुजन तिथे लिहिता येईल सो दॅट द इम्पॅक्ट ऑन दी वर्ल्ड, द निगेटिव्ह इम्पॅक्ट ऑन दी वर्ल्ड फ्रॉम दिस कॅन बी रिड्युस्ड. अशा पद्धतीने आपल्याला हे उत्तर लिहिता येईल. थँक्यू.